नमस्कार मैत्रिणींनो, मी नेहा. मी माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आपण ब्लाऊज डिझाईन बनवायला स्टार्ट करूया. इथे बघा मी शोल्डर घेतलेला आहे 6 इंच, मुंडा घेतलेला 6 इंच, छाती घेतलेली आहे बघा 8.5 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन आणि कंबर घेतलेली आहे 7.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. इथे बघा मी गळा रुंदी घेतलेली आहे बघा 2.5 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे बघा 10 इंच आणि खालच्या साईडला बघा मी 3 इंच गळा रुंदी ठेवलेली आहे बघा. या पद्धतीने इथे मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने. आणि इथे मी बघा गळ्याला पान शेप देऊन घेत आहे बघा. थोडासा पानासारखा आकार देऊन मी घेतलेला आहे बघा खालच्या साईडला. तर बघा व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे मी. इथे मी बघा केलेल्या मार्किंगनुसार गळा कटिंग करून घेतलेला आहे बघा. आणि इथे बघा मी मेन फॅब्रिक घेतलेला आहे बघा. मेन आपला ब्लाऊज कपडा तो मी सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मी अस्तर ठेवून घेतलेला आहे बघा. व्यवस्थित ॲडजस्ट करून गळा मी घेतलेला आहे बघा. आणि इथे बघा खालच्या साईडला बघा मी अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन पकडून टीप देऊन घेते आहे बघा खालच्या बाजूने. इथे मी कंबरपट्टी लावणार नाही कारण मी अस्तर पलटवून याच्यावरती वरून नंतर लेस लावणार आहे, म्हणून मी अशी शिलाई देऊन घेत आहे बघा या पद्धतीने. तसंच गळ्याच्या बाजूला सुद्धा बघा मी व्यवस्थित गळा व्यवस्थित ॲडजस्ट करून 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन पकडून पूर्ण गळ्यावरती टीप देऊन घेते आहे बघा. गळ्याचा शेप बिघडणार नाही याची काळजी घेत मी टीप मारून घेत आहे बघा. जसा माझा शेप आहे त्याच शेपनुसार मी 1/2 इंचाचं मार्जिन पकडून पूर्ण गळ्यावरती शिलाई करून घेतलेली आहे. आता बघा इथे मी गळ्याचा कपडा कटिंग करून घेत आहे बघा या पद्धतीने. मधला जो कपडा आहे तो मी कटिंग करून काढलेला आहे बघा या पद्धतीने. आणि पूर्ण गळ्यावरती बघा कात्रीने छोटे छोटे मी कट देऊन घेत आहे बघा, म्हणजे आपला गळा व्यवस्थित पलटी होईल. इथे मी कॅनव्हास वापरलेला नाही म्हणून मी हे असं करून घेत आहे बघा या पद्धतीने. छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहेत बघा. आपली शिलाई कट होणार नाही याची काळजी घेत मी छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहेत. आणि इथे बघा मी या पद्धतीने पूर्ण कपडा पलटवून घेतलेला आहे बघा. अस्तर आतल्या साईडने घेतलेला आहे आणि वरून आपला कपडा आलेला आहे बघा या पद्धतीने. इथे बघा वरून एक मी दाब टीप देऊन घेते आहे हे बघा. पलटवून झाल्याच्या नंतर मी एक दाब टीप देऊन घेते आहे बघा या पद्धतीने. खालच्या बाजूला व्यवस्थित बघा कपडा वगैरे दुमडलेला आहे की नाही हे चेक करूनच मी इथे शिलाई करून घेत आहे. तसंच गळ्याच्या बाजूला पण मी तसंच करून घेत आहे बघा. अस्तर बाहेर दिसणार नाही याची काळजी घेत मी पूर्ण गळ्यावरती थोडं थोडं अंतर पकडून शिलाई करून घेत आहे बघा. गळ्याचा शेप बिघडणार नाही, कुठेही ओढाताण न करता एकदम अलगद हाताने हळूवार पद्धतीने मी पूर्ण गळ्यावरती शिलाई करून घेतलेली आहे बघा. ओढाताण अजिबात करू नका, म्हणजे आपल्या गळ्याचा शेप बिघडणार नाही यासाठी. इथे बघा व्यवस्थित जसा गळा आहे त्याच पद्धतीने मी अलगद शिलाई मारून घेतलेली आहे बघा. आता बघा आपला गळा रेडी झालेला आहे. आता बघा अस्तर मी पूर्ण फॅब्रिकला अटॅच करून घेत आहे बघा. मुंड्याच्या इकडे शोल्डरच्या इथे पण मी पूर्ण अस्तर जॉईन करून घेतलेला आहे बघा दोन्ही बाजूला. त्याच पद्धतीने कडेकडेने एकदम शिलाई मारून मी घेतलेली आहे बघा. मधून मधून हात फिरवून अस्तरला घोळ वगैरे राहणार नाही याची काळजी घेत मी पूर्ण कपड्यावरती अस्तर जॉईन करून घेतलेला आहे. आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे ते मी अस्तरच्या हिशोबाने कटिंग करत आहे बघा. अस्तर अजिबात कट होणार नाही याची काळजी घेत मी तो कपडा कटिंग करून घेते आहे बघा या पद्धतीत. अस्तर आपलं परफेक्ट मापामध्ये कटिंग केलेलं आहे म्हणून अस्तर कट होणार नाही याची काळजी घेत मी कपडा कटिंग करून काढलेला आहे. आता इथे बघा पाठच्या बाजूला मी टक्स देऊन घेत आहे बघा पाठीमागे.
मी अंदाजाने दिलेला आहे. सविस्तर कसे टक्स द्यायचे किंवा सविस्तर ब्लाऊज कसा शिवायचा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला पाठीमागच्या टक्सचं माप अंतर किती ठेवायचं हे मी सगळं त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर इथे बघा मी थोडं अंदाजाने टक्स मारून घेतलेला आहे. बघा, तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मार्किंग करून टक्स मारा. आता इथे बघा मी व्यवस्थित घडी मारून घेतलेली आहे बघा पाठीमागच्या भागाची. आणि इथे थोडं 2 इंच, साधारणतः 2 इंचच्या अंतरावरती मी पान शेप देऊन घेतलेला आहे बघा पूर्ण ब्लाऊज कपड्याला, म्हणजे पूर्ण ब्लाऊजच्या खालच्या साईडला. आणि दुसऱ्या साईडने सेम तसाच उमटवून घेतलेला आहे बघा या पद्धतीने. आता आपल्याला इथे मी आपले जे मेन फॅब्रिक आहे त्याचे मी बघा हे चौकोन काढलेले आहेत बघा. साधारणतः 2.5 इंच लांबी रुंदीला मी घेतलेले आहेत. आणि या पद्धतीने त्याला समोसेचा शेप देऊन घेतलेला आहे बघा. थोडीशी चून देऊन त्याला समोशाचा आकार देऊन मी घेतलेला आहे बघा. या पद्धतीने चौकोनचे त्रिकोण बनवून मी जसं दाखवते त्याच पद्धतीने मी करून घेतलेले आहेत बघा. सर्व कपड्याचे मी समोसे तयार करून घेतलेले आहेत बघा. या पद्धती जेवढं आपल्या गळ्याला लागणार आहे तेवढे मी इथे तयार करून घेते आहे बघा या पद्धतीने. इथे बघा व्यवस्थित हळूवारपणे मी डिझाईन करून घेते आहे बघा या पद्धतीने. जेवढे आपल्या गळ्याला लागणार आहेत तेवढे मी तयार करून घेतलेले आहेत बघा व्यवस्थित. आणि त्याच्या खालच्या साईडला शिलाई करून घेतलेली आहे बघा. आणि आता मी हे सर्व वेगळे करून घेणार आहे बघा. व्यवस्थित जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कटिंग करून काढते आहे. आणि शिलाईच्या इथे बघा मी 1/2 इंच ठेवलेला आहे बघा अंतर. आणि या पद्धतीने मी बघा सर्व समोसे तयार करून घेतलेले आहेत. आणि आता आपण जो गळा मार्किंग केलेला होता त्या मार्किंगवरूनच मी हे असं बसवून घेत आहे बघा. त्याच पद्धतीने जसं मार्किंग आहे त्याच पद्धतीने मी हे समोसे लावून घेते आहे बघा या पद्धतीने. बघा पूर्ण गळ्यावरती जसं मी मार्किंग केलेलं होतं मी मार्किंग करून घेतलेलं आहे, म्हणजे मागे पुढे होऊ नये यासाठी. नवीन शिकणाऱ्यांसाठी एकदम सोपी पद्धत आहे, त्यांच्या लगेच लक्षात येईल यासाठी मी एकदम डिटेलमध्ये तुम्हाला दाखवते आहे बघा या पद्धतीने. जसं मार्किंग आहे तसं मी एकमेकाला जुळवून ही डिझाईन पूर्ण गळ्यावरती अटॅच करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने. हे बघा पूर्ण गळ्यावरती आपली झालेली आहे बघा या पद्धतीने. आता आपण या डिझाईनवरती बघा एक छोटीशी मी लेस लावून घेणार आहे. त्याआधी बघा मी एक्स्ट्राचा कपडा आहे जरा बाहेर दिसत होता तो मी कटिंग करून काढलेला आहे. आता बघा इथे मी लेस घेतलेली आहे. सर्वात पहिलं मी इथे बघा अर्ध्यावरून गळ्यावरती बसवून घेते बघा. इथे व्यवस्थित जसा शेप आहे त्याच पद्धतीने मी लेस बसवून घेते आहे बघा. म्हणजे आपल्या गळ्याचा शेप बिघडणार नाही याची काळजी घेत मी लेस बसवते आहे बघा या पद्धतीने. जिथेपर्यंत आपण जी डिझाईन लावलेली होती तिथेपर्यंतच मी लेस लावून घेतलेली आहे बघा या पद्धतीने. आता तसंच बघा त्याच्यावरती डबल शिलाई पण करून घेते आहे बघा, म्हणजे आपली लेस उचलू नये यासाठी मी लेसवरून डबल शिलाई पण देऊन घेतलेली आहे बघा या पद्धतीने. आता बघा आता आपण जे समोसे लावलेले होते त्यालासुद्धा आपण तिथे लेस लावून घेणार आहे बघा. इथे त्याच पद्धतीने मी थोडीशी लेस पुढच्या भागाला सुद्धा ठेवलेली आहे बघा. मी जेव्हा शोल्डर जोडेन तेव्हा पुढच्या भागाला सुद्धा मी लेस लावणार आहे, यासाठी मी थोडासा तुकडा पुढे ठेवलेला आहे बघा. आणि वरून पूर्ण गळ्यावरून लेस लावायला सुरुवात केलेली आहे बघा या पद्धतीने. आणि जिथे आपण समोस्याची डिझाईन लावलेली होती तिथून मी लेस आता अशी या पद्धतीने फिरवून घेते आहे बघा. जशी डिझाईन आहे त्याच पद्धतीने इथे मी लेस लावून घेत आहे बघा. इथे सेंटर व्यवस्थित बघूनच वरचा सेंटर बघूनच मी तिथे लेस लावून घेतलेली आहे बघा.
वरचा आणि खालचा सेंटर सेम आला पाहिजे या पद्धतीने आपण लेस लावून घेतलेली आहे बघा पूर्ण गळ्यावरती या पद्धतीने. आता बघा, आता मी बघा इथे साधारणतः 3 इंचाची मी फॅब्रिकची पट्टी घेतलेली आहे आणि ती डबल फोल्ड करून त्याला कडेने एक शिलाई करून घेतलेली आहे आणि ती अशी या पद्धतीने जॉईन करून घेतलेली आहे बघा. त्याची बांगडी तयार करून मी घेतलेली आहे बघा. आता बघा मी सुई धागा घेतलेला आहे आणि जसं आपण हात शिलाई करतो त्याच पद्धतीने मी इथे करत आहे बघा. जिथे शिलाई मारलेली होती त्या शिलाईवरूनच मी छोट्या छोट्या प्लेट घेऊन बघा या पद्धतीने मी करून घेते आहे बघा. बघा पूर्ण बांगडीला त्याच पद्धतीने मी शिलाई करून घेणार आहे बघा. जवळजवळ मी टाके टाकून घेत आहे बघा या पद्धतीने. आणि बघा सर्व एकत्र करून मी त्याचं असं एक सुंदर असं फूल तयार करून घेतलेलं आहे बघा. व्यवस्थित प्लेट ॲडजस्ट करून मी त्याचं सुंदर फूल बनवून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने बघा व्यवस्थित. आणि पाठीमागच्या बाजूने त्याला मी लॉक करून घेते आहे बघा या पद्धतीने. 2-3 एक्स्ट्राचे धागे टाकून मी ते लॉक करून घेतलेलं आहे बघा. उसकू नये किंवा लूज वगैरे पडू नये यासाठी मी हे असं करून घेतलेलं आहे बघा. ते बघा मस्त आपलं सुंदर फूल तयार झालेलं आहे बघा. आता आपण हे इथे सेंटरवरती ठेवून जोडून घेणार आहे बघा या पद्धतीने. जिथे आपला सेंटर आहे गळ्याचा तिथे मी हे फूल ठेवून असं सुई धाग्याच्या साहाय्याने मी ते जोडून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने व्यवस्थित. चांगले 3-4 टाके मारून मी घेतलेले आहेत बघा. आता बघा इथे मी एक मधोमध जिथे फ्लावरच्या इथे बघा मी मधोमध एक गोल्डन कलरचं बटन पण लावून घेते आहे बघा या पद्धतीने. त्याला जरा व्यवस्थित लुक येईल यासाठी मी तिथे बघा एक छोटंसं बटनसुद्धा लावून घेतलेलं आहे बघा, शो बटन या पद्धतीने. त्यालासुद्धा मी 2-3 वेळा टाके टाकून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने. व्यवस्थित फिट करून घेतलेलं आहे बघा. इथे तुम्ही छोटीशी नाडी लावून त्याला लटकन लावले तरीसुद्धा चालून जाईल. तर कस्टमरला फक्त फ्लावरच पाहिजे होतं म्हणून मी हे असं केलेलं आहे बघा या पद्धतीने. आणि इथे बघा खालच्या साईडला पण मी असं लेस लावून घेते आहे बघा. कमरेच्या साईडला थोड्या थोड्या अंतरावरती पकडून बघा व्यवस्थित लेस लावून घेतलेली आहे बघा. एकदम कडेकडेने पूर्ण कमरेवरती मी लेस बसवून घेतलेले आहे. आता बघा या लेसवरती सुद्धा मी डबल शिलाई करणार आहे बघा. आता बघा इथे व्यवस्थित आपलं कमरेला सुद्धा व्यवस्थित लेस बसवून झालेली आहे या पद्धतीने. इथे बघा आपला व्यवस्थित ब्लाऊज डिझाईन तयार करून झालेली आहे. आणि इथे बघा पूर्ण ब्लाऊजला असा लूक आलेला आहे. मी शिवलेला ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्स मैत्रिणींनो.